हॅलो एव्हरीवन, मी शिवानीस ऑडिओ बुक आणि व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर मी कंटिन्यू करते आहे द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या बुकमधला 6वा लेसन, मानसिक उपचारांची व्यावहारिक तंत्र आणि पार्ट 7च. ओके. एखादा इंजिनियर पूल बांधण्याची तयारी करतो किंवा अंतरिक्षयानाची योजना बनवतो तेव्हा तो त्याला माहीत असलेल्या तंत्रांचा व तो ज्यात कुशल आहे अशा कौशल्यांचा वापर करत असतो. ही तंत्र, पद्धती व कौशल्य शिकावी लागतात. तुमच्या जीवनाचे नियंत्रण करणारी व त्याला दिशा देणारी देखील काही मान्यता प्राप्त तंत्र, कौशल्य व पद्धती आहेत. या पद्धती तंत्र मूलभूत आहेत. गोल्डन गेट ब्रिज बांधण्यासाठी इंजिनियर्सना काही गणितीय संकल्पना, स्थापत्यशास्त्रातील समीकरण समजून घेणं जरुरी होतं. त्याचं दुसरं पाऊल होतं खाडीवरील उत्कृष्ट पुलाचं मानसिक प्रतिमा चित्र तयार करणं. तिसरं पाऊल म्हणजे या तत्त्वांची अंमलबजावणी करण्यासाठी पूर्वी वापरलेल्या व उपयुक्त ठरलेल्या पद्धतीचा अवलंब. ही 3 पावलं उचलली गेली तेव्हा पूल वास्तवात उतरला. जर तुम्हाला तुमची प्रार्थना सफल व्हावी असं वाटत असेल तर तुम्ही सुद्धा योग्य पद्धतीच्या व तंत्रांच्या वापराला आरंभ करा. तुमच्या प्रार्थनेचं फळ ज्या मार्गानं मिळतं तो एक वैज्ञानिक मार्ग असतो. काहीही योगायोगानं घडत नसतं. हे जग नियमावर चालतं. या प्रकरणात तुम्हाला तुमचं आध्यात्मिक जीवन फुलवणारी व्यवहारोपयोगी तंत्र आढळतील. तुमची प्रार्थना हवेत उडणाऱ्या फुग्याप्रमाणे अधांतरी राहता कामा नये. ती कुठं तरी पोहोचली पाहिजे. तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही मिळालं पाहिजे. प्रार्थनेच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती व विधी आहेत. या पुस्तकात आपण धार्मिक कर्मकांडाच्या औपचारिक प्रार्थनेचा विचार करणार नाही. सामूहिक उपासनेत त्यांना महत्त्वाचं स्थान असतं, पण आपला केंद्रबिंदू तो नाही. वैयक्तिक प्रार्थनेच्या अशा प्रभावी पद्धतींशी ज्याचा अवलंब तुम्हाला दैनंदिन जीवनात करता येईल व त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला व इतरांना मदत मिळेल अशाविषयी आपण बोलतोय. आपल्याला जे हवंय त्या हेतूचे विचाराचे सूत्रीकरण म्हणजे प्रार्थना. प्रार्थना आत्म्याची तळमळीची इच्छा, कामना असते. तुमची मनोकामना हीच तुमची प्रार्थना होय. हीच तुमची प्रार्थना होय. ती तुमच्या तीव्र इच्छेतून वर येत असते व तुम्हाला तुमच्या जीवनात ज्या गोष्टी हव्यात त्या गोष्टी तिच्यात व्यक्त होत असतात. जीवनातील शांती, आरोग्य, आनंद आणि जीवनाच्या इतर कृपा प्रसादाच्या भुकेने व तहानेचे प्रकटीकरण व अभिव्यक्ती हेच प्रार्थनेचं खरं स्वरूप आहे. बाह्यमनाकडून अंतर्मनाकडं विचार पाठविण्याचं तंत्र. प्रभावी प्रार्थना म्हणजे इच्छित परिणामाची कल्पना अंतर्मनात खोलवर पोहोचवणं. हे अतिशय सोपं आहे. बाह्यमनाची विनंती अंतर्मनापर्यंत पोहोचली जाते. या पद्धतीत बाह्यमनाची विनंती मान्य करण्यासाठी अंतर्मनाला प्रेरित केलं जातं. हे तंत्र अर्ध जागृत अवस्थेत अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतं. तुमच्या अंतर्मनात अमर्याद बुद्धिमत्ता आणि अफाट शक्ती सामावलेली आहे. तुम्हाला जे हवं आहे त्याचा शांतपणे विचार करा. इच्छा पूर्ण झाल्याचं कल्पनाचित्र तयार करा आणि त्या लहान मुलीसारखं बना जिला खूप भयंकर खोकला झालाय आणि तिचा घसा खवखवतोय. ती ठामपणे म्हणते, खोकला आत थांबत आहे, आता थांबला आहे. तिचा खोकला 1 तासात थांबतो. हे तंत्र साधेपणानं वापरा. तुमचं अंतर्मन तुमचा कच्चा आराखडा स्वीकारेल. जर तुम्ही स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी नवीन घर बांधत असाल तर तुम्ही तुमच्या घराच्या कच्च्या आराखड्यापासून खूप रस घ्याल. तुमच्या नवीन बिल्डरने त्या आराखड्यानुसार अगदी बारीक-सारीक तपशिलाचं पालन केलं आहे की नाही हे पाहण्याची काळजी घ्याल. त्याने वापरलेल्या सामानावर तुमचं बारीक लक्ष असेल तर कारण घर बांधण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मालसामानाच्या दर्जावर भावी घराचे आयुष्यमान अवलंबून असतं. उत्कृष्ट दर्जाच्या सिमेंटची, विजेच्या तारांची छत इत्यादींची तुम्ही निवड करता. तुमचं मानसिक घरासाठी बनविलेल्या आनंद
व भरभराटीच्या आराखड्याची देखील अशीच तुमची काळजी घेणं तुम्हाला आवश्यक वाटत नाही का? तुमचं मानसिक घर बनवण्यासाठी तुम्ही ज्या प्रकारच्या विटा वापरता त्यावर तुमचं सगळं अनुभव तुमच्या जीवनात प्रवेशणारा सर्व काही अवलंबून असतं. तुमचा कच्चा आराखडा भीती, काळजी किंवा अभावाच्या रचनेला असेल तर तुम्ही तुमच्या मानसिक घरासाठी वापरलेल्या या सामग्रीच्या दर्जानुसार जीवनात कष्ट, काळजी, तणाव, चिंता आणि मर्यादाचाच अनुभव घ्याल. तुमच्या जागेपणाच्या प्रत्येक तासात तुम्ही तुमच्या मानसिकतेत जे भरता, निर्माण करता ती तुमच्या जीवनातील अत्यंत मूलभूत आणि दूरगामी गोष्ट असते. तुमचे शब्द जरी मूक आणि अदृश्य असलं तरीही ते खरे असतात. तुम्ही सतत तुमचे मानसिक घर बनवीत असता तर तुमचे विचार आणि मानसिक जे प्रतिमा या घराचा कच्चा आराखडा बनवता. क्षणाक्षणाला तुम्ही जे विचार करता, ज्या कल्पनाभोवती तुम्ही घुटमळता, त्यातून जो विश्वास तुम्ही स्वीकारता त्याप्रमाणे तुमच्या मनात कल्पना चित्र साकारत असत. त्यातून तुम्ही तेजस्वी आरोग्य, यश आणि सुख निर्माण करू शकता. वर्तमान क्षणी शांती, सुसंवाद, सुख आणि शुभेच्छा, जाणीव, शांतपणे नवं मानसिक घर बनवा. या सद्गुणाचं तुम्ही चिंतन केलं म्हणजे तुमचं अंतर्मन तुमच्या कच्च्या आराखड्याचा स्वीकार करेल आणि सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी निर्माण करील. त्याच्या फळावरून तुम्ही ते ओळखू शकाल. खऱ्या प्रार्थनेचं विज्ञान व कला. विज्ञान म्हणजे व्यवस्थित, क्रमबद्ध, रचनाबद्ध आणि ज्ञानाचा व माहितीचा समुच्चय. हा माहितीचा व ज्ञानाचा समुच्चय जीवनाच्या मूलभूत सिद्धांतांशी संबंधित आहे. यात अशा तंत्रांचं व प्रक्रियांचं वर्णन आहे ज्याचं प्रात्यक्षिक तुम्ही जीवनात करू शकता. तुम्ही वापरलेलं तंत्र वा प्रक्रिया ही कला आहे व तुमच्या रचनात्मक मनानं तुमच्या विचाराला किंवा मानसिक चित्राला दिलेली निश्चित प्रतिक्रिया हे यामागचं विज्ञान आहे. मागा म्हणजे मिळेल, शोधा म्हणजे सापडेल, ठोठवा म्हणजे दार उघडलं जाईल. हे स्तोत्र आपल्याला काय सांगतं? तुम्ही जे मागाल ते तुम्हाला मिळेल. जेव्हा तुम्ही संधीचा दरवाजा ठोठवाल तेव्हा तो उघडेल. ज्याच्या शोधात आहात ते तुम्हाला मिळेल, असा त्याचा अर्थ आहे. यात मनाच्या नियमाची व आध्यात्मिक नियमाची निश्चितातच दिसून येते. तुमचं बाह्यमन जो विचार करतं त्याची सरळ प्रतिक्रिया अंतर्मनाच्या अमर्याद बुद्धीमुळे नेहमीच मिळते. जर तुम्ही भाकरी मागितली तर दगडधोंडे नाही मिळणार, भाकरीच मिळेल. काही मिळवायचं असेल तर आधी तुम्ही विश्वासपूर्वक ते मागितलं पाहिजे. तुमचं मन विचारापासून वस्तूकडे जात असतं. जर आधी मनात ठराविक प्रतिमाचं नसली तर तुमचं मन कुठे जाणार नाही. तुमची प्रार्थना जी तुमचं मानसिक कार्य आहे ती आधी तुमच्या मनानं एक प्रतिमा म्हणून स्वीकारायला हवं. तरच अंतर्मनाची शक्ती त्या चित्राचं रूपांतर साक्षात वस्तूत करेल. तुम्ही तुमच्या मनात स्वीकृतीच्या अशा बिंदूपाशी पोचले पाहिजे जिथं कोणत्याही वादविवादाशिवाय व कारणाशिवाय पूर्ण मान्यता असेल. तुमच्या इच्छेला पूर्ण झालेलं, साकार झालेलं अनुभवत असताना त्या अनुभूतीला परमसुखाची व अपार कृतार्थतेची किनार लाभली पाहिजे. तुमच्या अंतर्मनाजवळ अपरंपार आणि सुज्ञपणा अफाट शक्ती आहे. ते बाह्यमनाच्या विचाराला नक्कीच प्रतिसाद देतं. याबद्दल तुमची जाणीव व पूर्ण आत्मविश्वास हाच खऱ्या प्रार्थनेच्या कलेचा व विज्ञानाचा मजबूत पाया व आधार आहे. या पद्धतीचा अवलंबन केला तर तुमची प्रार्थना नक्कीच मान्य होत असते. प्रतिमांकनांचं तंत्र. एखाद्या कल्पनेच्या सूत्रीकरणाचं सर्वात सोपं आणि अत्यंत सुस्पष्ट तंत्र म्हणजे त्या कल्पनेचं प्रतिमांकन करणं. ती गोष्ट जणू सजीव आहे असं तिचं अत्यंत स्पष्ट चित्र पाहणं. तुम्ही बाह्य जगातील केवळ अस्तित्वात असलेल्या गोष्टीच पाहू शकता. त्याचप्रमाणे तुम्ही मनाच्या डोळ्यांनी जे चित्र पाहता ती गोष्ट तुमच्या मनाच्या अदृश्य प्रांतात आधीपासूनच असते. तुमच्या मनात जे चित्र असतं ते तुम्ही इच्छिलेल्या गोष्टीचं सारं तत्त्व असतं. न पाहिलेल्या गोष्टीचा पुरावा असतो. तुम्ही कल्पनेत जे काही बनवता ते तुमच्या शरीराच्या कोणत्याही अवयवा इतकंच खरं असतं. ती कल्पना, तो विचार
हा खरा असतो. तुमच्या मानसिक चित्रावर तुमची नितांत निष्ठा व विश्वास असेल तर एक दिवस तो विचार तुमच्या आयुष्यात नक्कीच अवतीर्ण होतो. चिंतनाची ही प्रक्रिया तुमच्या मनात ठसे निर्माण करते. नंतर हे ठसे तथ्य आणि अनुभवाच्या रूपात तुमच्या जीवनात व्यक्त होत असतात. वास्तुविशारद आर्किटेक्ट ज्या प्रकारची इमारत बनवू इच्छितो तीच चित्र आधी तो डोळ्यासमोर उभं करतो. त्याच्या इच्छेनुसार ते पूर्ण झाल्यावर कसं दिसेल हे कल्पनेत पाहतो. त्याचं मानसिक चित्र विचार प्रक्रिया हे प्लास्टिक साच्याच्या रूप घेतात ज्यातून इमारत आकारणार असते. ती सुंदर व गचाळ असू शकते, गगनचुंबी व एक मजली असू शकते पण तिचा प्रारंभ होतो ती नेहमीच प्रतिमांकनानं. आर्किटेक्टची मानसिक प्रतिमा त्यानं कागदावर काढलेल्या इमारतीच्या आराखड्यात व्यक्त होत असते. कालांतरानं कॉन्ट्रॅक्टर व बांधकाम करणारे मजूर बांधकामासाठी आवश्यक त्या सामानाची जमाव करतात व ती इमारत जी असते ती हळूहळू आकारधारण आर्किटेक्टच्या मानसिक योजनेनुसार पूर्ण होत जाते. मी श्रोत्यांसमोर भाषण देण्यापूर्वी नेहमी प्रतिमांकांचं तंत्र वापरतो. माझ्या विचारांच्या प्रतिमा माझ्या बाह्य मनापर्यंत पोहोचाव्यात म्हणून मी माझ्या मनाची गतिशील विचारके शांत करतो. नंतर मी संपूर्ण सभागृहांचं चित्र मनासमोर आणतो आणि सभागृहातील खुर्च्या प्रेक्षकांनी गच्च भरलेल्या आहेत. त्यांचे चेहरे त्यांच्यातील असीम उपचारक शक्तीमुळे तेजपूज व प्रोत्साहित झालेले आहेत. आधी ही कल्पना तयार करून मग मी तिला अशा मानसिक चित्राच्या रूपात स्थिर करून पाहतो ज्यात मला लोकांचं असं बोलणं ऐकू येत असतं की मी बरा झालो आहे, मला खूप बरं वाटत आहे, माझा संपूर्ण कायाकल्प झाला आहे. हे चित्र मी 10 मिनिटं पाहतो. प्रत्येक व्यक्तीच्या मनात व शरीरात प्रेम, संपूर्णता, सौंदर्य आणि नेटकेपणा भरून राहिला आहे हे मी स्वतःला जाणू देतो. माझी ही जाणीव त्या बिंदूपर्यंत वाढू देतो जिथं मी माझ्या मनात असंख्य लोकांना आरोग्य व आनंदाची उद्घोषणा करत असलेलं ऐकतो. मग मी त्या चित्राला मुक्त करून टाकतो व भाषणासाठी मंचावर पोचतो. जेव्हा मी या तंत्राचा वापर करून बोलतो तेव्हा माझं भाषण संपल्यावर लोक मला सांगण्यासाठी थांबतात, आमची प्रार्थना मान्य झाली, आम्ही मागितलेलं आम्हाला मिळालं. मानसिक चलचित्र पद्धती. जुन्या म्हणीत म्हटल्याप्रमाणे एक चित्र 1000 वाक्यांच्या बरोबरीचं असतं. जर ठाम विश्वास असेल तर बाह्य मनात उभारलेलं कोणतंही चित्र साकार होतं. मी मिडवेस्टमध्ये दौऱ्यावर असताना माझ्या राज्यात गेलो होतो. त्या प्रांतात मला स्थायी होण्याची इच्छा होती ज्यामुळं माझ्या मदतीची गरज असलेल्या गरजू लोकांना मी उपयोगी पडू शकेल. बराच प्रवास केला पण अशा जागेचा विचार मनातून काढू शकलो नाही. वॉशिंग्टनमधील स्पोकेन येथे माझ्या खोलीत आराम करत असताना ती माझं चित्त स्थिर केलं. शांत होऊन मी कल्पना केली की मी मोठ्या जनसमुदायासमोर भाषण करत आहे. त्या श्रोत्यांनी मी सांगितलं की येथे येऊन मला खूप आनंद झाला. मी या आदर्श संधीसाठी प्रार्थना केली होती. मी माझ्या मनःचक्षुसमोर तो काल्पनिक श्रोतवृंद पाहिला आणि तो खराखुरा असल्याची अनुभूती घेतली. मी एक नटाची भूमिका केली आणि ह्या मानसिक चलचित्राचे नाटकीय रूपांतर केलं. मी या गोष्टीमुळे समाधानी होतो की माझं हे कल्पनाचित्र माझ्या अंतर्मनाकडे पाठविलं जाणारं होतं व ते त्याच्या परीनं वास्तवात साकार करणारं होतं. दुसऱ्या दिवशी मला खूप शांत व समाधानी वाटलं. काही दिवसांनी मला मिडवेस्टच्या या संस्थेचा फोन आला आणि त्यांनी मला या संस्थेचा डायरेक्टर बनण्याची विनंती केली. ती मी मान्य केली आणि तिथं कित्येक वर्ष मनाला समाधान देणाऱ्या कामाचा आनंद उपभोगला. मी आता सांगितलेल्या पद्धतीला मानसिक चलचित्री पद्धती असं म्हणतात. चलचित्र पद्धती असं म्हटलं जातं. ज्यांनी माझं भाषण ऐकली आहेत किंवा पुस्तकं वाचली आहेत अशा अनेक लोकांनी मला पत्र लिहून कळवलं आहे की त्यांना या पद्धतीच्या वापरानं अद्भुत परिणाम मिळाले आहेत. ही पद्धती जमीन जुमल्याच्या विक्रीबाबत अत्यंत उपयुक्त सिद्ध झाली आहे. जर तुम्हाला घर किंवा जमीन विकायची असेल
तर मी सांगू इच्छितो की तुम्ही आधी मनात या गोष्टीचा खातरजमा करून घ्या की तुम्ही त्या इस्टेटची ठरवलेली किंमत वाजवी असून ती तुमच्यासाठी व खरेदी करणाऱ्यासाठी योग्य आहे. असं केल्यानंतर तुमचं मन शांत आणि शरीर रिलॅक्स करा. तुम्हाला अपेक्षित असलेल्या रकमेचा चेक हातात पडला आहे अशी कल्पना करा. त्याचा आनंद साजरा करा. चेक देणाऱ्यांचे आभार माना. तुमच्या मनात तुम्ही कल्पना केलेल्या या मानसिक चलचित्राची सहजता अनुभवत निद्रेच्या स्वाधीन व्हा. तुम्हाला असं जगायचं आहे की जणू हा मानसिक सिनेमा खराखुरा आहे. तुम्ही असं केलं म्हणजे तुमचं अंतर्मन त्याचा स्वीकार करील. अंतर्मनाची अफाट शक्ती अशा खरेदीदाराला तुमच्याकडं खेचून आणेल. त्याला खरोखरच तुमच्या ज्या जागेची गरज आहे, जो त्या जागेवर प्रेम करेल व त्याची त्यात भरभराट होईल. मनातील खोलवरच्या प्रवाहांमुळे विकणारा आणि खरेदी करणारा एकमेकाजवळ येतात. मनात असं धारण केलेलं चित्र विश्वासाच्या पाठबळावर वास्तविकता बनून जाईल. नेक्स्ट टॉपिक आहे बॉडोइन तंत्र आणि खूपच इंटरेस्टिंग वाटत आहे आणि खूप छान असं इम्पॉर्टंट माहिती मिळत आहे ह्या पुस्तकातून. म्हणून प्लीज तुम्ही हा व्हिडिओ स्टॉप नका करू. माझ्यासोबत कंटिन्युअसली ऐकत राहा. चार्ल्स बॉडोइन फ्रान्समधील रशियन इन्स्टिट्यूटचे प्रोफेसर होते. ते एक मानसोपचार तज्ज्ञ व न्यू नान्सी स्कूल ऑफ हिलिंगचे रिसर्च डायरेक्टर होते. त्यांनी शोधून काढलं की अंतर्मनाला प्रभावित करण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे अशा तंद्रितांच्या ध्यानमग्न अवस्थेत प्रवेश करणं व त्या अवस्थेत सगळी धावपळ. बॉडोइन तंत्र. चार्ल्स बॉडोइन फ्रान्समधील रशियन इन्स्टिट्यूटमध्ये प्रोफेसर होते. ते एक मनोपचारतज्ज्ञ व न्यू नान्सी स्कूल ऑफ हिलिंगचे रिसर्च डायरेक्टर होते. त्यांनी शोधून काढलं की अंतर्मनाला प्रभावित करण्याचा सर्वश्रेष्ठ मार्ग म्हणजे अशा तंद्रींच्या ध्यानमग्न अवस्थेत प्रवेश करणे, ज्या अवस्थेत सगळी धडपड मंदावते, सगळे प्रयास कमीत कमी होऊन जातात. मग चिंतन करून एखादी कल्पना किंवा विचार शांत, निष्क्रिय आणि ग्रहणशील रीतीनं अंतर्मनाकडे पाठवता येतो. बॉडोइननं स्पष्ट केल्यानुसार असं करण्याचा एक सुरक्षित मार्ग म्हणजे जी कल्पना अंतर्मनाला सुचवायची आहे तिला संक्षिप्त करून तिचा सारांश थोड्या शब्दात तयार करणं, ज्यामुळे ती स्मृती चटकन कोरली जाईल आणि एखाद्या अंगाई गीताप्रमाणे तिची वारंवार हळुवारपणे पुनरावृत्ती करता येईल. काही वर्षापूर्वी लॉस एंजेलिसमधील एक तरुण विधवा कायद्याच्या एका कटुविवादात दीर्घकाळापासून अडकली होती. तिच्या स्वर्गवासी पतीनं त्याची सगळी संपत्ती तिच्या नावी केली होती, पण तिच्या अधीन लग्नाच्या मुलामुलींनी ते मृत्यूपत्र रद्द करण्यासाठी दावा दाखल केला होता. तिनं केलेल्या तडजोडीचे सगळे प्रस्ताव पण त्यांनी उडवून लावले होते. जेव्हा तिनं माझी मदत मागितली तेव्हा मी तिला बॉडोइन तंत्र समजून सांगितलं. मी तिला सांगितलं की तू तुझ्या गरजेची कल्पना थोड्या शब्दात रचावी, जी तुझ्या स्मृतीवर सहज अंकित होऊ शकेल. तिनं पुढील वाक्य निवडलं, हे सगळं दैवी आदेशानुसार पूर्ण झालं आहे. या शब्दांचा तिच्यासाठी असा अर्थ होतो की तिच्या अंतर्मनाच्या नियमाद्वारा कार्यरत असलेली अपार बुद्धिमत्ता सुसंवादाच्या सिद्धांतानुसार या दाव्याचा परस्पर समजुतीने निकाल लावील. 10 दिवस ती रोज रात्री आरामखुर्चीत विसवायची, तिच्या शरीराला पद्धतशीरपणे रिलॅक्स करायची आणि अर्धजागृत अवस्थेत प्रवेश करायची. मग त्या स्थितीत ती सावकाश आणि शांतपणे पूर्ण दृढपणे वारंवार म्हणायची, हे सगळे दैवी आदेशाद्वारे पूर्ण झालं आहे. मग तिचं चित्त स्थिर व्हायचं, ती अपार शांती अनुभवायची. नंतर तिला सामान्य व गट झोप लागायची. 11व्या दिवशी तिला सकाळी जाग आली. तिचं मुळी एका सुखद जाणीवेनं तिला विश्वासपूर्वक वाटू लागलं की हे सगळं खरोखरच संपलं आहे. तिच्या वकिलांनी त्याच दिवशी तिला फोन करून कळवलं की समोरचा पक्ष व त्याचे वकील तडजोडीसाठी तयार झाले. त्यांना परस्पर समजुतीनं तडजोड झाली आणि केस निकाली काढण्यात आली. झोपेचे तंत्र. तुम्ही झोपेच्या अंमलाखाली असता तेव्हा तुमची सगळी धडपड कमीत कमी झालेली असते. याचं कारण म्हणजे की झोपेच्या अवस्थेत बाह्यमन खूप मोठ्या प्रमाणात विश्राम पावत असतं. या कारणामुळे अंतर्मन झोपी जायच्या आधी
व झोपेतून जाग येते तेव्हा तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात सक्रिय होऊन पृष्ठभागावर येत असते. या अवस्थेत तुमच्या इच्छेला प्रमाणित करून तिला तुमच्या अंतर्मनाद्वारा स्वीकृत होऊ न देणारे नकारात्मक विचार अस्तित्वात नसतात. असं समजा की तुम्हाला एखादी वाईट हानिकारक सवय सोडायची आहे. त्यासाठी एक आरामशीर बैठक धारण करा. तुमचं मन व शरीर सैल सोडा व स्तब्ध बना. अर्ध जागृत अवस्थेत वारंवार म्हणा, मी या सवयीपासून मुक्त झालो आहे. मी सहज संवाद आणि मानसिक शांतीच्या सर्वोत्तम राज्यात विहरत आहे. रात्री आणि सकाळी हे शब्द सावकाश, शांतपणे आणि प्रेमपूर्वक 5 ते 10 मिनिटे पुन्हा पुन्हा म्हणा. तुमच्या प्रत्येक पुनरावृत्तीबरोबर या शब्दांचे भावनात्मक मूल्य वाढत जाते. जेव्हा त्या वाईट सवयीची पुन्हा आठवण येईल तेव्हा हे शब्द स्वतःशीच मोठ्याने म्हणा. या तंत्रामुळे तुम्ही अंतर्मनाला ती सवय सोडून द्यायच्या कल्पनेनं प्रेरित करू शकता व तुम्हाला आपोआप बरं वाटू लागेल. आभार तंत्र. बायबलमध्ये पॉल सांगतात की तुमची विनंती धन्यवादासह कळवा. प्रार्थनेच्या या साध्या तंत्रानं असामान्य परिणाम प्राप्त होतात. कृतज्ञ हृदय हे नेहमी रचनात्मक शक्तीच्या निकट असतं. त्यामुळे क्रिया-प्रतिक्रियेच्या नियमावर आधारित परस्पर देवाणघेवाणीच्या नियमानुसार त्याच्याकडे अगणित ईश्वर कृपाप्रसादाचा ओघ वाहू लागतो. एक तरुण आईनं या तंत्रांबाबत तिचा अनुभव मला सांगितला. ती म्हणाली, माझ्यावर 3 लहान मुलांची जबाबदारी होती. तशातच मी बेकार होते. नोकरी गेली होती. मी पूर्णपणे निराश झाले होते. कोणाची मदत घ्यायची हे मला कळत नव्हतं. मग मी तुम्हाला सुंदर असं सांगताना ऐकलं की तुमची प्रार्थना मान्य व्हायच्या आधी पण तुम्ही कृतज्ञतेनं आभार मानले पाहिजे असं वाटलं. जणू माझ्या मनाच्या काळोखात एका प्रकाश किरणानं प्रवेश केला याचा अनुभव घ्यावा असं मला वाटलं. ती स्त्री 3 आठवडे रोज सकाळी आणि रात्री हे शब्द वारंवार म्हणायची. परमपित्या, माझ्या संपत्तीबद्दल तुझे आभार. तिच्या मनात कृतज्ञतेची भावना काठोकाठ भरून राहीपर्यंत ती हे शब्द शांत व सौम्यपणे सतत म्हणायची. अर्थातच तिला माहिती होतं की त्या रचनात्मक बुद्धीला किंवा विशाल मनाला शब्दशः पाहू शकणार नव्हती, तरी ती कल्पना करायची की त्या शक्तीला आव्हान करत होती. आध्यात्मिक अनुभूतीच्या अंतर्दृष्टीनं ती पाहायची. तिला या गोष्टीची जाणीव होती की तिला हव्या असलेल्या अन्न, पैसा व प्रतिष्ठेशी निगडीत पाहिले कारण होते तिचे त्यांच्याबद्दल विचार. तिची भावना ही संपत्तीच्या हेतूच्या मुळाशी होती, जी कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यांना जुंपणारी होती. वारंवार परमपित्या तुझे आभार या शब्दांची पुनरावृत्ती केल्यानं त्या स्त्रीचं मन, हृदय स्वीकृतीच्या बिंदूपाशी पोहोचले. जेव्हा तिच्या मनात चंचल, दारिद्र्य आणि निराशेचे विचार यायचे तेव्हा ती ते विचार नाहीसे होईपर्यंत म्हणायची, परमपित्या तुझे आभार. तिला माहिती होतं की तिनं कृतज्ञतेचा भाव टिकवून ठेवला तर तिचं मन पुन्हा संपत्तीच्या विचारांवर दृढ होईल. आणि झालंही अगदी तसेच. या महिलेची प्रार्थना सफल झाली. थोड्या कालावधीतच ती ज्याच्याकडे पूर्वी कामाला होती पण गेल्या 5 वर्षात तिला भेटला नव्हता असा माणूस तिला रस्त्यात भेटला. यापूर्वीच्या मालकानं तिला एका जबाबदारीपूर्ण व भारदस्त पगाराची नोकरी देऊ केली. इतकंच नव्हे तर तिला तिचा पहिला पगार मिळेपर्यंत तिचा खर्च भागावा म्हणून तिला तात्पुरतं कर्जही दिलं. त्या महिलेनं मला सांगितलं की मी कधीच परमपित्या तुझे आभार या शब्दाची अद्भुत शक्ती विसरणार नाही. त्यांनी माझ्यासाठी चमत्कार घडवून आणला आहे. सकारात्मक पद्धत म्हणजेच पॉझिटिव्ह. ओके, सकारात्मक म्हणजेच मला सकारात्मक हा खूपच लॉंग वर्ड्स वाटतो म्हणून मी सकारात्मकच्या ठिकाणी पॉझिटिव्ह यूज करते. म्हणून प्लीज तुम्ही कन्फ्यूज तर होणार नाही कारण कोणालाही माहिती आहे, पण ते वाचताना थोडं तुम्हाला ऐकायला त्रास नको व्हायला. एखाद्या प्रार्थनेतील शब्दांमागील सत्य व अर्थ तुम्ही कितपत समजून घेता यावर त्या प्रार्थनेचा प्रभावीपणा ठरत असतो. प्रार्थनेत फक्त शब्दांची पुनरावृत्ती व्यर्थ ठरते.
प्रार्थनेतील सकारात्मक वाक्यांची शक्ती निश्चित आणि ठराविक पॉझिटिव्हिटीवर अवलंबून असते. समजा एखाद्या शाळकरी मुलानं 3+3 = 7 असं फळ्यावर लिहिलं आहे. अशावेळी त्याचे शिक्षक त्याला ठामपणे त्यामागील गणितीय निश्चित नियम सांगतात की 3 आणि 3 6 होतात, म्हणून मग मुलं त्याप्रमाणे अंक बदलतं. केवळ शिक्षकांच्या म्हणण्यानं 3+3 6 होत नाही, ते आधीच सिद्ध झालेलं गणितीय सत्य आहे. आजारी पडणं सामान्य नाही आणि निरोगी राहणं सामान्य आहे. आरोग्य हे तुमच्या अस्तित्वाचं सत्य आहे. जेव्हा तुम्ही स्वतःसाठी व इतरांसाठी निरामय आरोग्याची, सहज संवादाची व शांतीची मागणी करता, तेव्हा तुम्ही तुमच्या अंतर्मनातील नकारात्मकता काढून पॉझिटिव्ह विश्वासाला जागा देता. जीवनाच्या सिद्धांतांना मान्यता दिली तर प्रार्थनेच्या सकारात्मक प्रक्रियेचे परिणाम दिसून येतील. मग ते कसेही दिसून येत. क्षणभर विचार करा. गणिताचा सिद्धांत असतो, पण चुकीचा कोणता सिद्धांत नसतो. सत्याचा सिद्धांत असतो, अप्रामाणिकपणाचा नसतो. बुद्धीचा सिद्धांत असतो, अज्ञानाचा नाही. सुसंवादाचा सिद्धांत असतो, पण विसंवादाचा एकही सिद्धांत असू शकत नाही. निरोगीपणाचा सिद्धांत आहे, पण आजाराचा एकही नसतो. भरभराटीचा व समृद्धीचा सिद्धांत असतो, पण गरिबी व दारिद्र्याचा एकही सिद्धांत नसतो. इंग्लंडमधील माझ्या बहिणीचे गॅलस्टोन दूर करण्याचे ऑपरेशन होणार होते, तेव्हा मीही सकारात्मक पद्धत वापरण्याचं ठरवलं. नेहमीच्या आवश्यक त्या वैद्यकीय चाचण्या आणि एक्स-रे चाचण्यांद्वारे तिच्या आजाराचं निदान झालं होतं. तिनं तिचा आजार बरा व्हावा म्हणून मला प्रार्थना करायला सांगितलं. मी तिच्यापासून 6000 मैल दूर होतो, पण त्या अंतराच्या विचारानं मी विचलित झालो नाही. मनाच्या सिद्धांतात वेळ व स्थानाला काही अर्थ नसतो. माझ्या बहिणीचे शारीरिक व्यक्तिमत्व व तिच्या आजारांच्या लक्षणांचे सगळे विचार दूर करून मी दिवसातून अनेक वेळा शांतपणे, पूर्ण आत्मविश्वासानं पुढील प्रमाणे सकारात्मक प्रार्थना केली. ही प्रार्थना माझी बहीण कॅथरीनसाठी आहे. ती आरामात आहे, ती शांत आहे, पूर्णपणे संतुलित, स्थिर आणि समतोल व प्रसन्न आहे. तिचं शरीर घडविणाऱ्या तिच्या अंतर्मनाची उपचारक शक्ती आता तिच्या अस्तित्वाची प्रत्येक पेशी, स्नायू आणि अस्थिंना बदलत आहे. अंतर्मनात साठवलेल्या सर्व अवयवांच्या परिपूर्ण आराखड्यानुसारच हे होत आहे. शांतपणे, मुक्तपणे तिच्या मनातील सगळे विकृत विचारतंत्र दूर केले जात आहेत. विचार विरून जात आहेत आणि तिच्या अस्तित्वाच्या प्रत्येक अणुरेणूत जीवन सिद्धांताचे सगळे चैतन्य, सगळी संपूर्णता व सौंदर्य व्यक्त होत आहे. तिला पुन्हा संपूर्ण निरामय आरोग्य, सहज संवाद आणि शांती प्रदान करणाऱ्या उपचारक प्रवाहांना ती ग्रहण करत आहे. तिच्यातील प्रेम व शांतीच्या अफाट सागर लहरीत सगळ्या विकृती आणि कुरूप प्रतिमा धुवून निघत आहे. असंच होत आहे. 2 आठवड्यानंतर पुन्हा माझ्या बहिणीच्या वैद्यकीय चाचण्या घेतल्या गेल्या. नवल म्हणजे तिच्या एक्स-रेमध्ये कोणत्याही आजाराची चिन्ह दिसून आली नाहीत. तिच्या डॉक्टरांनी मान्य केलं की तिची परिस्थिती झपाट्यानं सुधारत आहे आणि आता हेच ऑपरेशनची काही गरज नाही. ठाम सकारात्मक विधानाचा अर्थ आहे की हे असंच आहे असं म्हणणं. सगळे पुरावे विरोधात असूनही जर तुम्ही तुमच्या मनाचा दृष्टिकोन टिकवून ठेवलात तर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नक्कीच मिळेल. तुमचे विचार फक्त सकारात्मक ठेवलात तर तुम्हाला तुमच्या प्रार्थनेचं उत्तर नक्कीच मिळेल. तुमचे विचार फक्त सकारात्मक घोषणा करू शकतात, कारण जेव्हा तुम्ही गोष्ट नकारता तेव्हा त्या नाकारलेल्या गोष्टीचं अस्तित्व त्या नाकारातून स्वीकारत असता. या सकारात्मक विधानाची पुनरावृत्ती करून तसंच तुम्ही काय आणि का म्हणता हे समजून घेऊन तुम्ही मनाला चेतनेच्या अशा अवस्थेकडे घेऊन जाता, जिथे तुमचं म्हणणं सत्यच आहे असा स्वीकार केला जातो. जोपर्यंत तुम्हाला अंतर्मनात समाधानकारक प्रतिक्रिया मिळत नाही तोपर्यंत पुनरावृत्ती करत राहा. वादविवादात्मक पद्धती. ही पद्धत तिच्या नावानुसार आहे. डॉक्टर फिनिच पार्कहर्स्ट क्विम्बी यांच्या अद्भुत कार्यातून तिचा उगम झाला आहे. डॉक्टर क्विम्बी हे एका
एका शतकापूर्वी बेलफास्ट मेन इथे राहणारे मानसिक आध्यात्मिक उपचाराचे आद्य प्रणेते होते. ते खऱ्या अर्थानं पाहिले तर मनोविश्लेषक होते. तसेच ते मनोदैहिक औषधाचे जनक होते. इतकंच नाही तर रोग्यांचा त्रासाचं, त्या वेदनेचं आणि त्याच्या दुखण्याचं कारणाच्या निदान करण्याची अतींद्रिय शक्ती त्यांच्यात होती. थोडक्यात डॉक्टर किंबीनी अत्यंत यशस्वीरित्या उपयोगात आणलेल्या वादविवादात्मक पद्धतीत आध्यात्मिक तर्काचा समावेश होता. यात उपचारक रोग्याला आणि स्वतःला असं पटवून देतो की त्याचा आजार हा चुकीचे विश्वास, आधारहीन भय आणि अंतर्मन ठसवलेल्या नकारात्मक पद्धती यांमुळे निर्माण झाला आहे. तुम्ही स्वतः तुमच्या मनात स्पष्टपणे तर्क करता आणि ते रोग्याला पटवून देता की त्याची विपरीत आणि चुकीची पीड बसलेली विचारशैली त्याच्या शरीरावर रोगाच्या रूपात प्रकट झाली आहे, म्हणून तो आजारी पडला आहे. त्याच्या मनातल्या काही बाह्य शक्तींवरचा, बाह्य कारणांवरचा चुकीचा विश्वासच आता आजार बनून बाहेर पडला आहे. त्यामुळे साहजिकच विचारशैलीत बदल करून त्याचा आजार बरा होऊ शकतो. तुम्ही आजारी माणसाला समजावून देता की त्याच्या विश्वासातला बदल हाच त्याच्या उपचाराचा आधारभूत पाया आहे. तुम्ही त्याला हेही सांगू शकता की अंतर्मनानं शरीर आणि त्याचे सगळे अवयव बनलेले आहेत. त्यामुळं शरीर कसं बरं करावं हे त्याला माहिती आहे. शरीरावर उपचार करू शकतं आणि तुम्ही अगदी बोलत आहात त्या क्षणीसुद्धा ते हेच करत आहे. तुम्ही मनाच्या न्यायालयात वाद घातला की आजार म्हणजे रोगीट आणि आजारयुक्त म्हणजे विचार प्रतिमेची मानसिक छाया आहे. या आंतरिक उपचारक शक्तीच्या समर्थनार्थ तुम्ही सतत शक्य तितके तर्क आणि पुरावे उभे करता. पहिली गोष्ट म्हणजे याच शक्तीने सगळे अवयव बनवले आहेत आणि तिच्या प्रत्येक पेशी, नस आणि स्नायू यांचा परिपूर्ण आराखडा आहे. त्यामुळे कसा उपचार करायचा हे ती शक्ती जाणते. मग तुम्हीच तुमच्या मनाच्या न्यायालयात तुमच्या स्वतःतर्फे आणि रोग्यातर्फे निवडा आणि जाहीर करता. तुम्ही आस्था आणि आध्यात्मिक अर्थबोध यांद्वारे रोग्याला रोगमुक्तीचे आदेश देता. तुमचे मानसिक आणि आध्यात्मिक पुरावे जबरदस्त असतात. शेवटी सर्वव्यापी मन एकच असल्यामुळे तुम्हाला जे खरं वाटतं तेच खरं असल्याचा अनुभव रोग्याला येतो आणि तो बरा होतो. परमविधी ही आधुनिक अल्ट्रासाऊंड उपचार पद्धतीसारखी आहे. या प्रकारच्या प्रार्थना पद्धतीचा वापर करून जगाच्या विविध भागातल्या लोकांना अद्भुत परिणाम मिळाले आहेत. परमविधी पद्धतीचा वापर करताना त्यात रोग्याचा नवा उल्लेख केला जातो. मग ती व्यक्ती ईश्वराचं आणि त्याच्या गुणवैभवाचं मुक्तपणे चिंतन करते. जसं ईश्वर कृपासिंधू आहे. ईश्वर म्हणजे अमर्याद प्रेम, अफाट बुद्धीचा सर्वशक्तिमान, असीमित शहाणपण, शुद्ध सुसंवाद, अवर्णनीय लावण्य आणि परिपूर्णता आहे. जेव्हा ती व्यक्ती अशा दैवी विचारात गढून जाते तेव्हा तिची चेतना एका नव्या आध्यात्मिक पातळीवर पोहोचते. तिला असं जाणवायला लागलं की ज्या रोग्यासाठी प्रार्थना करत आहे त्या रोग्याच्या शरीरातली आणि मनातली प्रत्येक विसंगत गोष्ट परमेश्वराच्या प्रेमसागरात विरघळून जात आहे. सगळी ईश्वरी शक्ती आणि प्रेम आता रोग्यावर केंद्रित झाल्याचं तिला जाणवतं. जीवनाच्या आणि वात्सल्याच्या या अथांग महासागरात रोग्याला त्रास देणारी प्रत्येक गोष्ट प्रभावी होऊन गेली आहे. परमविधीच्या या पद्धतीची तुलना आधुनिक काळात विकसित झालेल्या अल्ट्रासाऊंड चिकित्सा पद्धतीशी केली जाऊ शकते. लॉस एंजलिसमधल्या एका विख्यात डॉक्टरनं मला याबद्दल सांगितलं. अल्ट्रासाऊंड चिकित्सेत वापरल्या जाणाऱ्या उपकरणाद्वारे अतिउच्च तरंगाच्या शक्तिशाली ध्वनिलहरी निर्माण केल्या जातात. शरीरातल्या ज्या भागात विकृती आहे तिथे या ध्वनिलहरी केंद्रित केल्या म्हणजे तो रोगग्रस्त भाग या ध्वनितरंगांना प्रतिध्वनीद्वारे प्रतिसाद द्यायला लागतो. आपण आपली चेतना ईश्वराच्या गुणगानात जितक्या प्रमाणात उंच स्तरावर नेतो तितक्याच प्रमाणात आपण सुसंवाद, स्वास्थ्य आणि शांती याचे आध्यात्मिक तरंग निर्माण करतो. मग हे तरंग ज्या व्यक्तीवर केंद्रित केले जातात त्यांच्यावर या लहरी प्रतिध्वनीच्या रूपात प्रतिसाद देतात. प्रार्थनेच्या या तंत्राद्वारा कितीतरी लोकांवर उल्लेखनीय उपचार केले आहेत.
अपंगाला पाय फुटले. डॉक्टर क्विम्बी त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काळात परमविधी तंत्रांचा बऱ्याचदा वापर करत. त्यांच्या एका हस्तलिखिताद्वारे कळतं की त्यांनी एका पांगळ्या स्त्रीला कसं चालतं केलं. त्यांनी एका वृद्ध अंथरुणाला खिळलेल्या स्त्रीला तपासायला बोलवण्यात आलं. ते लिहितात की तिच्या आजारपणाचं कारण होतं की ती एका संकुचित अशा धार्मिक अर्थघटनानं तिच्या अशी बांधली गेली होती की तिला ना धड उभं राहता येत होतं ना चालता येत होतं. ती जणू भीती अज्ञानाच्या धडक्यात जगत होती. तिनं बायबलच्या शिकवणीचा फक्त वरवरच्या शब्दांचा अर्थ लावला होता, ज्यामुळं ती भयभीत झाली. डॉक्टर क्विम्बी म्हणतात, या अशा धडग्यात ईश्वराच्या शक्तीचं अस्तित्व होतं, जे बंधन तोडण्याच्या साखळ्यातून मुक्त होण्याच्या आणि मृताला सजीव करण्याच्या प्रयत्नात होतं. जेव्हा ती एखाद्याला बायबलच्या एखाद्या भागाचा अर्थ विचारायची, तेव्हा तिला तोच ठोकळेबाज निर्जीव अर्थ सांगितला जायचा. मग ती जगण्यासाठी धडपडायची. डॉक्टर क्विम्बीनं तिचं निदान करत सांगितलं की तिचं मन उत्तेजनेमुळे आणि भीतीमुळे रोधलं जाऊन गढूळ झालं होतं, साचलेल्या पाण्यासारखे. म्हणून त्यामुळे बायबलच्या वाचत असलेल्या त्या भागाचा स्पष्ट मथितार्थ ती जाणून घेऊ शकत नव्हती. तिच्या या मानसिक गढूळपणामुळे तिचं शरीर जड आणि मंद पडलं होतं, जे जडत्व लकव्यात रूपांतरित झालं होतं. अशा वळणावर क्विम्बीनं तिला बायबलमधल्या पुढच्या ओळीचा अर्थ विचारला. मी थोड्या काळासाठी तुमच्यासोबत आहे. मग मी परमपित्याकडे जाईन, ज्यानं मला पाठवलं आहे. तुम्ही मला शोधलात तरी मला शोधून शकणार नाही. जिथे मी आहे तिथे तुम्ही येऊ शकणार नाही. ती उत्तरली, याचा अर्थ येशू स्वर्गात गेले. याचा खरा अर्थ काय होतो हे क्विम्बीनं स्पष्ट करत सांगितलं की तिच्यासोबत थोडा काळ राहणं याचा अर्थ तिचं लक्षणं, तिच्या भावना आणि त्याच्या कारणाचं स्पष्टीकरण. त्याला तिच्याबद्दल जरी क्षणभर करुणा आणि सहानुभूती वाटत असली तरी ती त्या मानसिक अवस्थेत जास्त काळ राहू शकत नाही. पुढचा टप्पा होता त्याच्याजवळ जाण, ज्यानं आम्हाला पाठवलं आहे. क्विम्बीनं सांगितलं, या शब्दांद्वारे आपल्या सगळ्यात असलेल्या ईश्वराच्या रचनात्मक शक्तीकडे बोट दाखवलं गेलं आहे. क्विम्बीनं तात्काळ आपली मानसिक यात्रा केली आणि रोग्यात कार्यरत असलेल्या चैतन्य, सुसंवाद आणि शक्ती या ईश्वराच्या गुणांचं चिंतन केलं. त्यांनी त्या स्त्रीला सांगितलं, मी जिथे जाईन तिथे तुम्ही येऊ शकणार नाही, कारण तुम्ही तुमच्या संकुचित बंदिस्त श्रद्धेत जगता आणि मी आरोग्यात वास करतो. क्विम्बीच्या प्रार्थनेत आणि त्यांच्या बायबलच्या वचनांच्या स्पष्टीकरणानं आणि स्त्रीला तत्काळ खरी जाणीव निर्माण झाली आणि तिच्या मनात बदल घडून आला. ती तिच्या कुंबड्यात वाचून चालायला लागली. क्विम्बीनं नमूद केलं आहे की मी केलेल्या उपचारात ही एकमेव अशी केस होती ज्यामध्ये ती स्त्री चुकीच्या अंतिम टोकावर होती, जणू मृतवत होती आणि तिला सत्याकडे आणि किंवा जीवनाकडे आणणं म्हणजे प्रेतात जीव फुंकण्यासारखं होतं. क्विम्बीनं येशू ख्रिस्ताच्या पुनर्जीवनाचा उल्लेख करून तिच्या आरोग्याचं पुनर्जीवन केलं. याचा जबरदस्त प्रभाव तिच्या मनावर पडला. त्यानं त्या महिलेला हेही सांगितलं की तिनं स्वीकारलेलं सत्य म्हणजे एक अशी कल्पना होती की किंवा तिच्यासाठी देवदूत होता, ज्यानं भीती, अज्ञान आणि अंधश्रद्धा यांचा असा दगड दूर सारला जो तिच्या स्वास्थ्याच्या मार्गात अडथळा आणत होता. त्यामुळे तिला स्वस्थ करणारी दैवी शक्ती मुक्त होऊन झुळझुळ करत व्हायला लागली. आदेश विधी. आपल्या शब्दांमागे दडलेल्या भावनांमुळे आणि आस्थेमुळे त्यांच्या शक्ती येत असते. जेव्हा आपल्याला ही जाणीव निर्माण होते की विश्व चालणारी शक्ती आपल्यासाठी कार्य करत आहे आणि आपल्या शब्दांना पाठिंबा देत आहे, तेव्हा आपला आत्मविश्वास वाढतो, आपली खात्री वाढते. मग शक्तीला शक्ती पुरवण्याचा प्रश्नच उरत नाही. यात कोणत्याही प्रकारचे मानसिक प्रयत्न, जुलूम, जबरदस्ती, बलप्रयोग किंवा मानसिक कुस्ती असता कामा नये. एका तरुणीनं हा आदेशविधी अशा तरुणावर लागू केला जो तिला सतत फोन करून डेटवर येण्यासाठी दबाव टाकत होता. तिला तिच्या
तिला तिच्या त्रासातून ॲक्च्युली मिसपेज झालं होतं. तिला तिच्या त्रासातून सुटका मिळवणं खूप कठीण वाटत होतं. जेव्हा तो तिच्या नोकरीच्या जागी पण यायला लागला तेव्हा तिला कळलं की आता मला चटकन काहीतरी कठोर पावलं उचलणं भाग आहे. दिवसातून अनेक वेळा ती स्वतःला शांत संयमित अवस्थेत आणून पुढील आदेश वारंवार द्यायची. मी इथे नाव घ्यायचं आहे तुमचं, घेऊ शकता. ईश्वरासाठी मुक्त करत आहे. तो नेहमी त्याच्या खऱ्या जागी आहे. मी स्वतंत्र आहे आणि तोही मुक्त आहे. मी आता आदेश देते की माझे शब्द असीमित मनात जावेत आणि त्यांना ते शब्द खरे करावेत. असंच हो. तिच्या सांगण्याप्रमाणे तो तरुण तिच्या आयुष्यातून लगेच नाहीसा झाला. तेव्हापासून तिला दिसलाही नाही. ती म्हणते जणू त्याला धरणीनं गिरून टाकलं. तुम्ही एखाद्या गोष्टीचा आदेश द्या तर ती तुमच्यासमोर प्रस्थापित केली जाईल आणि तुमचा मार्ग प्रकाशमान ही होऊन जाईल. या वैज्ञानिक सत्याचा उपयोग करा. आता मी रीड करून दाखवत आहे आणि नक्की कराल. आणि तुमच्या लाईफमध्ये पण चमत्कार झाला का हे मला कमेंट बॉक्समध्ये कळून सांगाल. कारण की मी जेव्हापासून मी पुस्तकं रीड करत आहे, ॲक्च्युली तेव्हापासून तर नाही, पण याच्या आधीपासूनही माझ्या जीवनामध्ये खूप सारा चमत्कार घडत होता, पण ते माझ्या लक्षात येत नव्हतं आणि ते केवळ माझ्या अंतर्मनामुळेच. मी आता कंटिन्यू करते आहे. या वैज्ञानिक सत्याचा उपयोग करा. मानसिक इंजिनियर बना आणि उदात्त आणि भव्य जीवनाच्या उभारणीसाठी आजमावलेला आणि चांगलं म्हणून सिद्ध झालेला तंत्र वापरा. तुमची इच्छा हीच तुमची प्रार्थना आहे. तुमची इच्छा आताच पूर्ण झाल्याचं चित्र रंगवा आणि ती जणू खरोखरच पूर्ण झाली आहे अशी अनुभूती घ्या आणि तुमची प्रार्थना इच्छा खरोखरच पूर्ण झाल्याचा अनुभव घ्याल. सोप्या मार्गाने गोष्टी प्राप्त करण्याची इच्छा बाळगा. मानसिक विज्ञानाच्या खात्रीशीर मदतीनं तुमच्या मनातल्या छुप्या स्टुडिओत केलेल्या विचारांमुळे रसरशीत आरोग्याची, यशाची आणि सुखाची बांधणी करू शकता. तुमच्या चेतन विचारांना तुमच्या अंतर्मनाची अफाट बुद्धिमत्ता नेहमीच सरळ प्रतिक्रिया देते. हे तथ्य जोपर्यंत तुम्ही स्वतः सिद्ध करू शकत नाही तोपर्यंत वैज्ञानिक रीतीनं प्रयोग करत राहा. तुमच्या विशिष्ट इच्छेची भावी परिपूर्ती झालेली आनंद पाहून आनंद आणि परमशांती अनुभवा. तुमच्या मनात असलेलं मानसिक चित्र हे इच्छित वस्तूचं सारं असतं, तसंच न पाहिलेल्या गोष्टीचा पुरावा असतं. प्रार्थनेत कोणत्याही प्रकारचे प्रयत्न आणि कसलीही जबरदस्ती टाळा. झोपेच्या तद्रीच्या अवस्थेत जा. प्रार्थना करा आणि तुमची प्रार्थना नक्कीच स्वीकारली जाईल असं समजून झोपेच्या स्वाधीन जा. एक मानसिक चित्र हे 1000 शब्दांच्या बरोबर असतं. श्रद्धेचं पाठबळ लाभलेलं तुमचं कोणतंही मानसिक चित्र तुमचं अंतर्मन साकार करतं. लक्षात ठेवा, कृतज्ञ हृदय नेहमी ब्रह्मांडाच्या समृद्धीच्या समीप असतं. सकारात्मक विधान म्हणजे तुम्ही जे म्हणता तसंच आहे असं म्हणणं आणि सगळे पुरावे विरोधात असतानाही तुम्ही मनाच्या या दृष्टिकोनाला सत्य मानता. तेव्हा तुमची प्रार्थना नक्की स्वीकृत होते. ईश्वराच्या प्रेमाच्या द्वित्वाचा विचार करून सुसंवादाच्या स्वास्थ्याचा आणि शांतीच्या लहरी उत्पन्न करा. तुम्ही जो आदेश देता तो सत्य मानता. जेव्हा तो खरा होतोय तो सुसंवाद आणि आरोग्य, शांती आणि समृद्ध यांचे आदेश द्या. तुम्हाला हा व्हॉइस व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. फॅमिली आणि फ्रेंड्स ग्रुपमध्ये या व्हिडिओजला शेअर करा. याचं कारण असं की ज्यांना वाचण्यासाठी वेळ मिळत नाही त्यांनी हा व्हॉइस व्हिडिओ कधीही ऐका. लिटरली सांगते, तुमच्या जीवनामध्ये काहीतरी थोडासा तरी चांगला पॉझिटिव्ह बदल घडून येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढच्या टॉपिकसोबत.